पावसाळा सुरू झाला होता. कधी नव्हे इतका जोरदार पाऊस सर्वत्र पडू लागला. सुंदराचे काम बंद झाले. 8 दिवस सूर्य दिसेनासा झाला. सतत पावसामुळे कुणालाही घराबाहेर देखील पडता येत नव्हते. सुंदरा सकाळी उठून जेवण तयार करून ठेवायची व पाऊस उघडायची वाट बघायची. पण पाऊस हाताला पेटल्यासारखा धो धो कोसळतच होता. 8-10 दिवसातच सुंदराच्या घरातील राशन संपत आले. ती काळजीत पडली. एक वेळ आपण उपाशी राहू, पण आपल्या लेकीला कसं उपाशी ठेवायचं हा प्रश्न तिला राहून राहून पडू लागला. पाऊस तर काय उघडायचं नाव घेईना. गणपती पावसाळ्यात गेले. दसरा दिवाळी देखील सतत पावसामुळे म्हणावी अशी साजरी झाली नाही. ऐन दिवाळी सुंदराच्या घरात फाके पडू लागले. आता करावं तरी काय हा प्रश्न सुंदराच्या मनात थैमान घालू लागला. त्या दिवशी सकाळपासून सुरू असलेला पाऊस सायंकाळी थांबता थांबता पूर्ण थांबला. सायंकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्यनारायणाचे ओझरते दर्शन झाले. पाऊस थांबला तशी गावाला जाग आली. पण सुंदराच्या घरात मात्र अंधार होता. दुपारी शेवटचे मुठभर तांदूळ शिजवून तिने आपल्या लेकीला चारले. आता घरात मीठ वगळता काही शिल्लक नव्हते. अंधार दाटताच लहानगी सुवर्णा भूक भूक करत रडू लागली. तिची कशीबशी समजूत काढून सुंदरा घराबाहेर पडली. अंधारात एकट्या लेकराला ठेवून जाणं तिच्या जीवावर आलं होतं. पण समोर दुसरा काही पर्याय नव्हता. काहीही करून तिला आपल्या लेकीची 4 घास घालून भूक भागवायची होती. आता आपण धरगावात असतो तर बरं झालं असतं असं तिला वाटू लागलं. विचारांच्या तंद्रीत ती कोळेवाडीच्या एसटी स्टँडवर पोहोचली. बऱ्याच दिवसांनी एसटी स्टँडवर वर्दळ दिसत होती. वडापाव, भुर्जी, भजीच्या गाड्या गजबत्तीच्या उजेडात धावून निघाल्या. तयार होणाऱ्या पदार्थाचा खमंग वास सर्वत्र पसरला होता. त्या वासाने सुंदराची भूक अजूनच वाढली. आपल्या घरी रडत असलेली लेकीची आठवण येताच ती भानावर आली. ती त्या हात गाडीजवळ आली. विनवणी करून ती जेवण मागू लागली. पण आधीच इतके दिवस पावसाने धंदा बंद असल्याने त्या बिचाऱ्याला कोणीच दाद दिली नाही. सुंदराच्या डोळ्यात पाणी साठले. आता काय करायचं असा विचार करत ती स्टँडवरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभी राहिली. इतक्यात शुक शुक चलती क्या असा आवाज तिच्या कानावर पडला. तिने चमकून त्या बाजूला पाहिले. एक नशेत तर असलेला वयस्कर माणूस हातात 100ची नोट घेऊन तिला खुणावत होता. सुंदरा काय समजायचे ते समजून गेली. काळजावर दगड ठेवून तिने ती नोट हातात घेतली. तिने नोट घेतच त्या माणसाने तिचा हात धरला व तिला खेचून अंधारातील एका बाकड्यावर आला. त्याने त्या अंधारात सुंदराचे शरीर चाचपडायला सुरुवात केली. सुंदर सून होऊन ते सर्व काही सहन करत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. 5 मिनिटांनी तो तिच्या देहावरून बाजूला झाला व अंधारात नाहीसा झाला. सुंदराला आपल्या मुलीची आठवण झाली. हातात गच्च धरून चुरगळलेली नोट घेऊन आपले कपडे ठीकठाक करत ती अंडा भुर्जीच्या गाडीजवळ आली. 50 रुपयांचे वडापाव व अंडा भुर्जी घेऊन उरलेले 50 रुपये पदरात बांधून ती लगबगीने घराकडे निघाली. ती दाराजवळ आली तेव्हा सुवर्ण दाराच्या उंबरठ्यावर रडत बसली होती. सुंदराला पाहताच ती धावत येऊन तिला बिलगली. सुंदराने तिला वेगाने जवळ घेत तिचे मुके घेतले. तिला उचलून घेऊन ती घरात आली. काळी पेटी शोधून तिने मेणबत्ती पेटवली. लगबगीने तिने वडापाव व अंडा भुर्जी पिशव्यांमधून बाहेर काढले. भुकलेल्या सुवर्णाने आदेशाप्रमाणे खायला सुरुवात केली. तिला पोटभर अन्न खाताना बघून सुंदरला आपल्या दुःखाचा विसर पडला. सुवर्णाचं पोट भरल्यावर अजूनही अन्न शिल्लक होते. सुंदराने सुवर्णाला पाणी पाजले व आता ती शिल्लक राहिलेलं अन्न खायला बसली. पावाच्या तुकड्यात भुर्जी घालून तिने घास हातात घेतला. इतक्यात सुवर्ण तिच्या मानेभोवती आपल्या चिमुकल्या हाताचा वेढा टाकून म्हणाली, आई, मला खूप खूप भूक लागली होती. तू लगेच जाऊन खायला घेऊन आलीस. पण तू नसतीस तर मला पण सांग हे सगळं कुठे खायला भेटतं. मी जाऊन आणत जाईन. सुवर्णाची निरागस बोल ऐकून मात्र सुंदराच्या हातातील घास गळून पडला. तिच्या अश्रूचा बांध फुटला. सुवर्णाला कुशीत घेऊन ती हमसून हमसून रडू लागली. रात्रीच्या त्या प्रसंगामुळे सुंदराच्या आयुष्याची वाताहत झाली होती. सकाळी लवकर उठून तिने किराणा दुकानातून डाळ तांदूळ आणले. ओलसर लाकडे कशीबशी पेटून तिने वरण भात बनवला. तिचं भवितव्य त्या धुपणाऱ्या चुलीतील धुरासारखं स्पष्ट आणि धुरकट झाले होते. आपल्या लेकरासाठी परिस्थितीच्या थपटा खात जगणे तिला भाग होतं. स्वयंपाक आवरून ती घराबाहेर पडली. 4-5 ठिकाणी चौकशी करून देखील तिला आज कुठे काम मिळालं नाही. ग्रामीण भागात मुख्य काम शेताचं होतं. महापूर पावसामुळे शेतीत अजूनही चिखल होता. वाफसा झाल्याशिवाय काम सुरू होणार नाही हे स्पष्ट होते. उदासवाणी होऊन सुंदरा घरी आली. सुवर्णा नुकतीच जागी झाली होती. तिला पाहता सुंदरा आपल्या वेदना विसरून गेली. परिस्थिती पुढे हतबल झालेली सुंदरा नको त्या दलदलीत बसत चालली होती. आजच्या जेवणाची सोय तर झाली होती पण उद्याचं काय हा प्रश्न पडला होता. विचारांच्या तंद्रीत तिने सुवर्णाला आंघोळी घातली. तिला पोटभर वरण भात चारला. सुवर्णाला घेऊन ती शाळेत गेली. काही झालं तरी सुवर्णावर या गोष्टीचं सावट पडता कामा नये. सुवर्णाचा कोणत्याही परिस्थितीत शाळा शिकून चांगल्या नोकरीला लावून स्वतःच्या पायावर उभं करायचं. आपण जे हाल भोगले ते आपल्या लेकीच्या वाट्याला येता कामा नये अशी सुंदराची इच्छा होती. सुवर्णाच्या शाळा जवळ आली. तिच्या गालावर ओठ टेकून सुंदराने तिचा निरोप घेतला. इतर लहान मुलांच्या घोळक्यात किलबिलाट करत सुवर्ण शाळेत गेली. जड पावलाने सुंदरा घराकडे निघाली. वाटेत तिच्यासारखेच मोलमजुरीचे काम करणारी वंदना तिला भेटली. वंदनाला देखील आज काही काम लागलं नव्हतं. दोघी एकमेकींची विचारपूस करत झाडाच्या सावलीत बसल्या.
वंदनाची परिस्थिती सुंदरासारखीच होती. मूलबाळ होत नाही म्हणून नवऱ्याने तिला टाकलं होतं. आपल्या लेकीचा तुटलेला संसार बघून तिची आई हाय खाऊन मेली. उतार वयात थकलेल्या बापाची सेवा करत वंदना आपल्या माहेरी पडून होती. सुंदराने तिची आपुलकीने विचारपूस केली. 2 दिवसांपासून तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. सुंदराला ते बघवलं नाही. सुंदराने तिला आग्रह करून आपल्या घरी घेऊन आली. बळी तिला 4 घास खायला लावले. तिच्या बापासाठी जेवण बांधून दिले. वंदना सुंदराच्या या प्रेमळ वागण्याने हमसून रडू लागली. सुंदराच्या मनाचाही बांध फुटला. तिने रडत रडतच आपल्यासोबत काय घडले ते वंदनाला सांगू लागली. दोघी पुढे भयान भुकेचा, गरिबीचा, 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला होता. कष्ट करण्याची तयारी असूनही दोघींच्या हाताला काम नव्हतं. कसला तरी निश्चय करून वंदना तिथून उठली. सुंदरा, मी बापाला जेवण देऊन लगेच येते, असं म्हणून वंदना तिथून तरातरा चालत आपल्या घरी निघून गेली. शिल्लक राहिलेली 4 घास पोटात टाकून पाणी पिऊन सुंदरा बाहेरच्या कडुलिंबाच्या झाडाखाली उगाचच बसून राहिली. तासाभराने वंदना माघारी आली. सुंदरा, चल आपल्याला जायचंय. सुंदराने घराची कडी लावली. ती वंदना पाठोपाठ चालू लागली. कोळेवाडीतून बाहेर पडून आता दोघीही तिथून 5 किलोमीटर दूर असलेल्या मोरेवाडीच्या दिशेने चालू लागले.